सध्या बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या सोंगणीला सुरुवात झाली आहे। खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही। त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांना मोठी आशा आहे, परंतु हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होताना दिसत आहे। सध्या हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे। मध्यंतरी विविध रोगांचा हरभरा पिकावर प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे, तर सद्यस्थितीत भावही 4 ते 4.5 हजार रुपये आहेत। मात्र शेतकऱ्यांना 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता जळगाववरून संपादक राजीव वाढे। आता या वर्षी दादा सोयाबीनच्या बाबतीत जर विचार केला तर मागच्या वर्षापेक्षा खर्च सर्वच वाढले। मजुरीपासून खताबियापासून आणि भावामध्ये दरवर्षीपेक्षा समजायचे ज्या वर्षी भाव आहे तर हे सवयीनं कमी आहे समजायचे। मागच्या वर्षी 6 6.5ची सोयाबीन विकली गेली, 5 5.5ची विकली गेली नंतर, पण या वर्षी तर 4,000 3800 3700 अशी सोयाबीन घेऊन राहिली। आणि त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला ते विकल्याशिवाय चालत नाही, खर्च लोकांचे जे पैसे घेत राहते ते दिल्याशिवाय चालत नाही राहत। मग जसं आलं तसं विकास लागतं, त्याला इलाजच नाही त्या गोष्टीने। सध्या तुमच्या शेतात हरभऱ्याची काढणी सुरू आहे, काय परिस्थिती आहे आता सध्या? इकडल्या हरभऱ्याचं काढणं चालू आहे, समजायचं सोंगणं चालू आहे आता सध्या। तर या सोयाबीन हरभऱ्यामध्ये वाऱ्याची बी धूळ गेली समजा थोडीशी तर तेवढं ते नुकसान होणारच आहे। आणि विकायच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आता काय भाव जातं काही सांगता येत नाही, पण तरी बी हरभऱ्याचे भाव बी 4 4.25 हजाराच्या वर काही दिसत नाही। तर 800 जर हरभऱ्याचे भाव झाले, सोयाबीनच्या बाबतीत तर समजायचं लंबच लागलं काम, पण हरभऱ्याच्या बाबतीत बी तसंच व्हायच्या मागे बसून राहिला। आता हे काय भाव असला पाहिजे म्हणजे पूर्ण कमीत कमी आता हे बारकं जे हरभरे समजायचं छोटं तर हे 6 7 हजार रुपये क्विंटलला जायला पाहिजे कमीत कमी। आणि तसं असलं तर ते खर्चाच्या दृष्टीनं हाताला हात राहायचं समजायचं।